नमस्कार. पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं होतं रिॲक्शन मेकॅनिझम. कशाला म्हणलं होतं रिॲक्शन मेकॅनिझम? स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट इज कॉल्ड रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये होत असताना प्रत्येक स्टेपला माहिती सांगणं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? रिॲक्शन मेकॅनिझम. स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट इज कॉल्ड रिॲक्शन मेकॅनिझम. आता आपल्याला त्या रिॲक्शन मेकॅनिझमचे टाइप्स बघायचे आहेत. आता रिॲक्शन मेकॅनिझम दोन प्रकारचे असतात. एक आहे SN1 रिॲक्शन, SN1 रिॲक्शन, आणि दुसरा आहे SN2 रिॲक्शन, दुसरा आहे SN2 रिॲक्शन. आता S म्हणजे काय? सबस्टिट्यूशन. N म्हणजे न्यूक्लियोफिलिक and 1 means unimolecular. S means substitution, N means nucleophilic and 2 means bimolecular. Since it is also called a unimolecular nucleophilic substitution reaction. Unimolecular nucleophilic substitution reaction. आणि SN2 म्हणजे काय? बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे त्याचे दोन टाइप आहेत. युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता त्याला युनिमॉलिक्युलर का म्हणायचं, बायमॉलिक्युलर का म्हणायचं ते आपण डिटेल मध्ये बघणार आहे. आता याच्यामध्ये आपण पहिला पार्ट बघणार आहे SN2 रिॲक्शन. पहिल्यांदा आपण बघणार आहे SN2 रिॲक्शन म्हणजेच बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता SN2 रिॲक्शन कुणाला म्हणायचं तर ही एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन हा कशावर अवलंबून असतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिजेंट. रिजेंट म्हणजे इथं रिजन कुठला असतो? न्यूक्लियोफाइल. या दोन्हीवरही त्याचा रेट ऑफ रिॲक्शन अवलंबून असतो. म्हणून या रिॲक्शनला SN2 किंवा बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचं. म्हणजे SN2 रिॲक्शन इज डिफाइन्ड ॲज it is a nucleophilic substitution reaction in which nucleophile reacts with substrate. nucleophile कुणा बरोबर रिएक्ट होतो? सबस्ट्रेट बरोबर. and rate of reaction depends upon both concentration of substrate as well as nucleophile, that is reagent, is called SN2 रिॲक्शन. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल डेफिनेशन? इट इज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन in which substrate reacts with nucleophile and rate of reaction depends upon both concentration of substrate as well as concentration of nucleophile is called SN2 reaction.
त्या रिएक्शनला म्हणायचं SN2 रिएक्शन. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन जो आहे तो कशावर अवलंबून आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट as well as concentration of nucleophile. या दोन्हीवरही त्याचा रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स असतो. म्हणून त्या रिएक्शनला म्हणायचं SN2 रिएक्शन. SN2 रिएक्शन किंवा बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता हा जो SN2 रिएक्शन आहे याचं आपण एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल मध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड हे याचं एक्झाम्पल आहे. आता जर आपण मिथाइल ब्रोमाइडचं हायड्रोलिसिस करायचं कुणाच्या सानिध्यात करायचं तर ॲक्वियस अल्कली लाईक NaOH और KOH, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड याच्या सानिध्यात जर आपण त्याचं हायड्रोलिसिस केलं, बघा ती रिएक्शन कशी होते. मिथाइल ब्रोमाइड म्हणजे CH3Br, याचं नाव आहे मिथाइल ब्रोमाइड, प्लस NaOH हा न्यूक्लिओफाइल आहे. त्याच्यामधून काय होतं सोडियम ब्रोमाइड बाहेर पडतं आणि आपल्याला काय मिळतं CH3OH आणि त्याच्यातून सोडियम ब्रोमाइड बाहेर पडतं. ही रिएक्शन आहे हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. म्हणजे मिथाइल ब्रोमाइड, या मिथाइल ब्रोमाइडचं रूपांतर कशात झालंय मिथाइल अल्कोहोल मध्ये. मिथाइल ब्रोमाइडचं रूपांतर मिथाइल अल्कोहोल मध्ये. आता या रिएक्शनचं आपल्याला काय करायचं आहे SN2 रिएक्शन मेकॅनिझम करायचं. आता कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडत असताना ज्यावेळेस रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये होतो त्यावेळेस त्याचं एकापेक्षा जास्त पॉसिबल रूट असतात. एकापेक्षा जास्त पॉसिबल रूट्स असतात. ते आपण पॉसिबल रूट्स मेकॅनिझम करत असताना त्याचे पॉसिबल रूट्स असतात. बघा पहिल्यांदा पॉसिबल रूट्स म्हणजे मिथाइल ब्रोमाइडचं रूपांतर मिथाइल अल्कोहोल मध्ये कसं होतं याचे काही रूट्स आहेत पॉसिबल रूट्स. आता त्याचे 3 रूट आहेत. पहिला रूट काय आहे बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट अँड बॉन्ड ब्रेक्स लॅटर. म्हणजे पहिल्यांदा बॉन्ड तयार होतो आणि नंतर काय होतं बॉन्ड ब्रेक होतो. म्हणून पहिला रूट आहे बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट. बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट अँड देन ब्रेक्स आणि मग नंतर काय होतं तर तो बॉन्ड काय होतो ब्रेक होतो. बॉन्ड फॉर्म फर्स्ट अँड देन बॉन्ड ब्रेक्स. आता हेच एक्झाम्पल घेतलं CH3Br हा रिएक्टंट आहे. याच्यावर कोणाचा आपल्याला अटॅक करायचा आहे न्यूक्लिओफाइलचा. याच्यामध्ये न्यूक्लिओफाइल कोण आहे OH-. पहिल्यांदा काय करायचं हा बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट म्हणजे या न्यूक्लिओफाइलचा अटॅक काय करायचं या कार्बनवर आणि आपल्याला काय मिळतं हाला OH CH3 आणि Br हे मिळलं आपल्याला. बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट पहिल्यांदा बॉन्ड फॉर्म झाला आणि नंतर काय करायचं बॉन्ड ब्रेक्स म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं हा बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला मिळतं CH3OH आणि Br-. हा एक रूट आहे. बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट अँड बॉन्ड ब्रेक्स लॅटर. पहिल्यांदा बॉन्ड तयार होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये बॉन्ड काय होतो ब्रेक होतो. परंतु हा जो रूट आहे हा रूल्ड आउट केला जातो. का रूल्ड आउट केला जातो तर जो कार्बन आहे कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती किती आहे 5. बघा इथं हा जो कार्बन आहे या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली 5. कार्बन हा काय असतो टेट्राव्हॅलंट असतो
त्यामुळे कार्बनची व्हॅलन्सी 5 कधी येत नाही. त्यामुळं रूल्ड आउट कशामुळं? ड्यू टू व्हॅलन्सी ऑफ कार्बन. व्हॅलन्सी ऑफ कार्बन. कार्बनची व्हॅलन्सी ही जास्त झाल्यामुळं हा जो रूट आहे हा रूट आपण वापर करत नाही. हा पहिला रूट आहे. बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट अँड बॉन्ड ब्रेक्स लॅटर. त्याच्यानंतर जो दुसरा रूट आहे रूट बी. आता हा रूट काय आहे तर बॉन्ड ब्रेक फर्स्ट. बॉन्ड ब्रेक्स फर्स्ट. पहिल्यांदा बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. अँड देन बॉन्ड फॉर्म्स. देन बॉन्ड फॉर्म्स लॅटर. म्हणजे पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे वरच्यापेक्षा नेमकं उलट आहे. वर अगोदर बॉन्ड तयार झाला नंतर बॉन्ड फुटला. इथं काय होत आहे? अगोदर बॉन्ड ब्रेक होतो आणि नंतर बॉन्ड तयार होतो. म्हणजे हीच रिएक्शन बघा. CH3Br प्लस OH मायनस ही रिएक्शन आहे. आता याच्यामध्ये काय होतं? पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला? CH3 प्लस आणि त्यातून Br मायनस काय झाला? बाहेर पडला. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं? बॉन्ड ब्रेक फर्स्ट. आता बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आपल्याला मिळतं कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? आता बॉन्ड फॉर्म्स लॅटर. म्हणजे दुसऱ्या स्टेप मध्ये हा जो OH मायनस आहे न्यूक्लिओफाइल याचा अटॅक काय करायचं? या कार्बोनिल कार्बन या कार्बोकॅटायन वर अटॅक करायचा आणि आपल्याला काय मिळतं? CH3OH. म्हणजे काय झालंय? CH3Br चं रूपांतर CH3OH. CH3Br चं रूपांतर CH3OH. हा दुसरा पॉसिबल रूट आहे. आणि तिसरा जो पॉसिबल रूट आहे बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही एकाच वेळी प्रक्रिया होतात. बॉन्ड फॉर्मिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळेला काय होतात? त्या दोन्हीच्या दोन्ही प्रोसेस घडतात. आता ते कशा घडतात बघा. समजा आपण OH मायनस घेतला. हा CH3Br आहे. हा सबस्ट्रेट आहे. हा न्यूक्लिओफाइल आहे. याचा बॉन्ड अटॅक इथं झाल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे ज्या वेळेला बॉन्ड फॉर्म होतो त्यावेळेस बॉन्ड ब्रेक होतो. परंतु हे तयार होत असताना हा जो आहे तो इनकमिंग न्यूक्लिओफाइल आहे. हा जो आहे तो आउटगोइंग न्यूक्लिओफाइल आहे. पार्शली बॉन्ड ब्रेक होतो आणि पार्शली बॉन्ड तयार होतो. आणि या स्टेप मध्ये सगळ्यात एनर्जी जास्त असते. हायेस्ट पीक ऑफ एनर्जी त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट. म्हणून आपण इथं काढताना ट्रान्झिशन स्टेट ही इमॅजिनरी स्टेट काढतो आपण. म्हणजे हा OH मायनस, इथं CH3 आणि इथं Br. आणि पार्शली निगेटिव्ह चार्ज इज फॉर्मड ऑन इनकमिंग न्यूक्लिओफाइल. आत येणारा जो न्यूक्लिओफाइल आहे त्याच्यावर मायनस चार्ज पार्शली. आउटगोइंग न्यूक्लिओफाइल वर पार्शली निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. ह्या ठिकाणी जी एनर्जी असते ती सगळ्यात काय असते? जास्त असते. ट्रान्झिशन स्टेट. आणि ही इमॅजिनरी स्टेट म्हणायचं. आणि मग पुढच्या स्टेप मध्ये काय होतं? तो बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होतो. तो बॉन्ड पूर्णपणे फुटल्यानंतर आपल्याला काय मिळतं? CH3OH. आणि त्याच्यातून Br मायनस काय होतं? बाहेर पडतं. म्हणजे या ठिकाणी आणि हे सारखं दिसतं. इथंही कार्बनची व्हॅलन्सी 5 आहे. या ठिकाणी कार्बनची व्हॅलन्सी 5 आहे. परंतु ही काय आहे? इमॅजिनरी स्टेज आहे. ज्याच्यामध्ये हायेस्ट पीक ऑफ एनर्जी असतं त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे एखादी रासायनिक अभिक्रिया करत असताना रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये या 3 पॉसिबल रूट मध्ये होतं. पहिला बॉन्ड फॉर्म्स फर्स्ट, देन बॉन्ड ब्रेक. बॉन्ड ब्रेक फर्स्ट अँड देन बॉन्ड फॉर्म्स लॅटर. And bond forming and bond breaking take place simultaneously. त्यापैकी हा रूट तर काय आहे? रूल्ड आउट आहे.
त्यामुळं या दोन्ही पैकी आपल्याला एक रूटचा वापर रिएक्शनचं मेकॅनिझम करताना आपल्याला करावा लागतो. हे झालं पॉसिबल रूट्स. मग आता SN2 मध्ये नेमका कोणत्या रूटनं मेकॅनिझम करायचं आणि SN1 मध्ये कोणत्या रूटनं मेकॅनिझम करायचं ते आपल्याला इथं बघायचं. आता ते बघत असताना पहिल्यांदा कायनेटिक स्टडी, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे कायनेटिक स्टडी. कायनेटिक स्टडी, कायनेटिक स्टडी मध्ये बाय मॉलिक्युलर आणि युनिमॉलिक्युलर. का बाय मॉलिक्युलर SN2 ला म्हणायचं ते आपल्याला इथं बघायचं. आता कायनेटिक स्टडी, रेट ऑफ रिएक्शन. जर आपण SN2 चा विचार केला, रेट ऑफ रिएक्शन कशावर अवलंबून आहे? डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आणि हा आहे न्यूक्लिओफाइल किंवा त्याला म्हणायचं रिजेंट. न्यूक्लिओफाइल या दोन्हीवर रेट अवलंबून असतो किंवा आपण डेफिनेशन SN2 ची तीच केलेली आहे. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ सबस्ट्रेट as well as concentration of nucleophile. म्हणजे रेट proportional to substrate कोण आहे इथं? मिथाइल ब्रोमाइड. and nucleophile कोण आहे? OH मायनस. त्याच्यानंतर प्रपोर्शनल साइन आपण काय करतो? एका कॉन्स्टंट काढतो. रेट इज इक्वल टू K इंटू CH3Br आणि OH मायनस. K म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट. K म्हणजे रेट कॉन्स्टंट. म्हणजे इथं रेट ऑफ रिएक्शन कशावर अवलंबून आहे? दोन्हीही. मग आपल्याला केमिकल कायनेटिक्स मध्ये मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय माहित आहे? मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? तर रेट ऑफ रिएक्शन किती मॉलिक्युलवर अवलंबून असतो. मग इथं सबस्ट्रेटवरही अवलंबून आहे आणि न्यूक्लिओफाइलवरही अवलंबून आहे. म्हणून याचा जो कायनेटिक्स आहे किंवा त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलॅरिटी, हा बाय मॉलिक्युलर आहे. बाय मॉलिक्युलर. आणि जे कायनेटिक्स आहे किंवा जे आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणतो, याची ऑर्डर कुठली आहे? सेकंड ऑर्डर रिएक्शन. सेकंड ऑर्डर रिएक्शन. सेकंड ऑर्डर रिएक्शन हे आहे कायनेटिक स्टडी. म्हणून आपण SN2 टू फॉर बाय मॉलिक्युलर, कारण रेट ऑफ रिएक्शन कशावर अवलंबून आहे? दोन्ही मॉलिक्युलवर अवलंबून आहे. म्हणून याला म्हणायचं बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे पहिल्यांदा कायनेटिक स्टडी. कायनेटिक स्टडी. आता कायनेटिक स्टडी झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम. आता नेमकं मेकॅनिझम कोणत्या रूटनं करायचं? मेकॅनिझम. मेकॅनिझम आता पहिला रूट तर रूल्ड आउट केलाय. SN2 मध्ये रिएक्शनचा रेट कशावर अवलंबून आहे? दोन्हीवरही आहे. सबस्ट्रेट आणि न्यूक्लिओफाइल म्हणजे रिजेंट या दोन्हीवरही रेट ऑफ रिएक्शन अवलंबून आहे. मग जर आपण दुसरा रूट बघितला तर त्या दुसऱ्या रूट मध्ये काय? पहिल्यांदा बॉन्ड फॉर्म होतो आणि नंतर बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. आणि तिसऱ्या रूट मध्ये दोन्ही स्टेप सायमल्टेनियसली. मग आपल्याला रेट ऑफ रिएक्शन या दोन्हीवर अवलंबून आहे, सबस्ट्रेट आणि न्यूक्लिओफाइल. त्यामुळं याच्यामध्ये जे मेकॅनिझम असतं ते कुठलं असतं? बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. आता रेट ऑफ रिएक्शनचा जर विचार केला तर रिएक्शन या सेव्हरल स्टेप मध्ये घडतात. काही स्टेप या स्लो स्टेप असतात, काही स्टेप या फास्ट स्टेप असतात. जी स्लोएस्ट स्टेप असते त्या स्टेपला आपण म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप. जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो? रेट डिटरमाइनिंग स्टेप, RDS. काही बॉन्ड तयार करणारे असतात, काही बॉन्ड ब्रेक करणारे असतात. ज्या बॉन्ड ब्रेकिंग असतात त्या फास्ट असतात आणि ज्या बॉन्ड फॉर्मेशन असतात त्या काय असतात? स्लो असतात. म्हणजे ज्या स्लो स्टेप असतात त्या रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता याच्यामध्ये जे मेकॅनिझम करणार आहे ते आपण कुठल्या पद्धतीने करणार आहे? रूट कुठला आहे?
bond breaking and bond formation take place simultaneously. Bond breaking and bond formation take place simultaneously. या रूटचा आपण याच्यामध्ये काय करणार आहे, वापर करणार आहे. आता ज्यावेळेस न्यूक्लिओफाइलचा अटॅक होतो त्यावेळेस दोन अटॅक फेवर असतात, एक फ्रंट साइड अटॅक आणि एक बॅक साइड अटॅक. म्हणजे न्यूक्लिओफाइलचे जे अटॅक आहेत ते दोन प्रकारे असतात, एक बॅक साइड अटॅक आणि दुसरा जो आहे तो काय, फ्रंट साइड अटॅक. दुसरा जो असतो तो फ्रंट साइड अटॅक. आता हे कशावरनं बॅक साइड आणि कशावरनं फ्रंट साइड, कशाला म्हणायचं बॅक साइड अटॅक. आता उदाहरणार्थ आपण मिथाइल ब्रोमाइड घेतलं. आता मिथाइल ब्रोमाइड मध्ये मग आपण फॅन्टॉप लिबेल मध्ये बघितलं होतं, जो टेट्राहेड्रल कार्बन असतो तो कशामध्ये असतो, 3 डायमेन्शनल. 2 groups are present in the plane which is indicated by the ordinary line. One present above the plane indicated by the thick line and one present below the line indicated by the dotted line. म्हणजे जर आपण हा इथं H1 म्हणलं, समजा हा Br, हा H2 आणि समजा हा H3, हे प्लेन मध्ये अबोव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन. आता बॅक साइड अटॅक करायचा आहे कुणाचा, न्यूक्लिओफाइलचा. न्यूक्लिओफाइल कुठला आहे आपल्याकडे, OH मायनस. जर या OH मायनसचा अटॅक जर हा CBr बॉन्ड याच्या जर अपोजिट साइडनं केला, या CBrच्या पाठीमागच्या साइडनं जर आपण न्यूक्लिओफाइलचा अटॅक केला तर त्यावेळेस त्याला म्हणायचं बॅक साइड अटॅक. बॅकसाइड अटॅक कुणाला म्हणायचं, द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज अ टेक प्लेस फ्रॉम द अपोजिट साइड ऑफ द कार्बन ब्रोमीन बॉन्ड. CBr बॉन्डच्या जर अपोजिट साइडनं जर न्यूक्लिओफाइलचा अटॅक केला तर त्याला म्हणायचं बॅकसाइड अटॅक. आणि जर न्यूक्लिओफाइलचा CBrच्या दिशेनं कार्बन ब्रोमीन बॉन्डच्या दिशेनं जर अटॅक केला तर त्या अटॅकला काय म्हणायचं, फ्रंट साइड अटॅक. बॅक साइड अटॅक आणि फ्रंट साइड अटॅक म्हणजे दोन प्रकारचे अटॅक. बॅक साइड अटॅक कोणाला म्हणायचं, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज अ टेक प्लेस ऑन द अपोजिट साइड ऑफ द कार्बन ब्रोमीन बॉन्ड इज कॉल्ड बॅक साइड अटॅक. आणि फ्रंट साइड अटॅक कोणाला म्हणायचं, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज अ टेक प्लेस ऑन द सेम साइड ऑफ द कार्बन ब्रोमीन बॉन्ड इज कॉल्ड फ्रंट साइड अटॅक. आता हे झाले दोन अटॅक. मग SN2 रिएक्शन मध्ये या दोन्ही पैकी कोणता अटॅक हा पॉसिबल आहे किंवा कोणता अटॅक फेवर आहे. बघा, जर आपण हा CH3Br चा विचार केला, या CH3Br वर काय करायचं आपल्याला, OH मायनस चा अटॅक करायचा. OH मायनस आणि OH मायनस हा फ्रंट साइड आहे आणि हा बॅक साइड आहे. जर आपण फ्रंट साइड न अटॅक केला तर Br सुद्धा काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ब्रोमीन वरही चार्ज काय आहे, निगेटिव्ह. आणि OH मायनस वरही चार्ज काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होतं. निगेटिव्ह निगेटिव्ह जवळ आल्यामुळे काय होतं, रिपल्शन होतं. त्यामुळं फ्रंट साइड अटॅक याच्यामध्ये फेवर राहत नाही. म्हणून याच्यामध्ये काय होतं, बॅक साइड अटॅक. दोन्ही अटॅक पैकी SN2 मध्ये बॅक साइड अटॅक होतो. का होतं, तर जर फ्रंट साइड ना आपण जर न्यूक्लिओफाइलचा अटॅक केला, Br वरही चार्ज काय आहे, मायनस. OH वरही चार्ज काय आहे, मायनस. म्हणजे मायनस मायनस काय होतं, रिपल्शन होतं. म्हणून फ्रंट साइड अटॅक SN2 रिएक्शन मध्ये फेवर नसतो.
अटॅक कुठला फेवर आहे? बॅकसाइड अटॅक. म्हणून आपण जे मेकॅनिझम करणार आहे त्या मेकॅनिझम मध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक कुठला करणार आहे? बॅकसाइड अटॅक. बॅकसाइड अटॅक न आपण काय करणार आहे? त्याचं मेकॅनिझम आपण बघणार आहे. आता बघा, पहिल्यांदा मिथाइल ब्रोमाइड, समजा H1 C इथाला Br, हाला H2, हा आहे H3. हे आहे मिथाइल ब्रोमाइड. याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. टेट्राहायड्रलचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp3 हायब्रिडायझेशन असतं. आता रूट कुठला आहे? बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. याच्यावर काय करायचं आहे? OH मायनसचा अटॅक करायचा आहे. कुठल्या बाजूने करायचा आहे? बॅकसाइड. याची बॅकसाइड कुठली? ही. म्हणजे OH मायनसचा अटॅक आपण कुठून करणार आहे? या बाजूनं. म्हणजे ज्या वेळेस बॉन्ड फॉर्म होतो त्याच वेळेस काय होतं? बॉन्ड ब्रेक होतो. परंतु पूर्णपणे बॉन्ड ब्रेक होत नाही आणि पूर्णपणे बॉन्ड तयार होत नाही. म्हणजे पार्शल निगेटिव्ह चार्ज या दोन्हीवर तयार होतो. इनकमिंग न्यूक्लिओफाईल OH मायनस आणि आउट गोईंग न्यूक्लिओफाईल Br मायनस. आणि त्या ठिकाणी जी एनर्जी असते ती एकदम हायेस्ट असते. त्या स्टेजला काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन स्टेज. आणि जी असते इमॅजिनरी स्टेज. म्हणजे तेच आपल्याला कसं लिहिता येईल बघा. इथं समजा हा H1, हा OH मायनस इकडून आला, हा Br या बाजूला आहे, हा H1, त्याच्यानंतर H2 आणि H3, हा H2 आणि हा H3. जो OH मायनस आहे तो काय आहे? इनकमिंग न्यूक्लिओफाईल. त्याच्यावर चार्ज काय आहे? मायनस. Br मायनस जो आहे तो काय आहे? आउट गोईंग न्यूक्लिओफाईल आहे. त्याच्यावर चार्ज काय आहे? मायनस. आणि जो कार्बन आहे तो काय आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. ही जी स्टेज आहे त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट. याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट. आणि ही जी स्टेट आहे ती कशी आहे? इमॅजिनरी स्टेज आहे. इमॅजिनरी म्हणजे आपण त्याची कल्पना केलेली आहे. आता पुढची स्टेप. आता पार्शली बॉन्ड तयार झालाय, पार्शली बॉन्ड ब्रेक झालाय. नंतर काय होतं? तो बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होतो. तो बॉन्ड काय होतो? पूर्णपणे ब्रेक होतो. आणि आपल्याला काय मिळतं बघा, इथं H1, हा C, OH कुठं आलाय? बॅक साइडला, हा OH. आणि ज्या वेळेस बॅकसाइड अटॅक होतो त्यावेळेस जे हायड्रोजन असतात त्यांच्या पोझिशन बदलतात. अबोव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन जे हायड्रोजन असतात त्यांच्या काय होतात? पोझिशन बदलतात. इथं आला H2 आणि हा H3 इथं. म्हणजेच काय झालं बघा, मिथाइल ब्रोमाइडचं रूपांतर मिथाइल अल्कोहोल. मिथाइल ब्रोमाइडचं रूपांतर कशात झालं? मिथाइल अल्कोहोल. म्हणजे हा काय आहे? मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल हा SN2 रिएक्शनचा काय आहे? रूट आहे. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. येते लक्षात? मेकॅनिझम दोन रूट दोन अटॅक असतात, बॅकसाइड अटॅक, फ्रंट साइड अटॅक. यापैकी SN2 मध्ये बॅकसाइड अटॅक का? तर फ्रंट साइड अटॅक न जर आपण न्यूक्लिओफाईलचा अटॅक केला तर काय होतं? इलेक्ट्रॉन दोन्ही मध्ये रिपल्शन होतं. निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय होतं? रिपल्शन होतं. त्यामुळं बॅकसाइड अटॅक फेवर होतो. आणि या पद्धतीने आपल्याला काय मिळतं? मिथाइल अल्कोहोल. आणि हे आहे मेकॅनिझम. मेकॅनिझम ऑफ SN2 रिएक्शन. आता कायनेटिक स्टडी झाला, त्याच्यानंतर मेकॅनिझम झालं. आता आपल्याला एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम, एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम आणि नंतरचा पार्ट आपण बघणार आहे स्टेरिओ केमिस्ट्री.
तर पहिल्यांदा एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. आता कशाला म्हणायचं एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम? तर हा ग्राफ आहे कुणामध्ये? पोटेन्शियल एनर्जी आणि रिएक्शन कोऑर्डिनेट थ्रू द रिएक्शन. म्हणजे ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया घडते त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी आणि रिएक्शन कोऑर्डिनेट याच्यामध्ये जो ग्राफ असतो त्या ग्राफला काय म्हणायचं? एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. म्हणजे आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? द ग्राफ बिटवीन potential energy and reaction coordinate during the chemical reaction is called. म्हणजे त्या ग्राफला काय म्हणायचं? एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. पोटेन्शियल एनर्जी आणि रिएक्शन कोऑर्डिनेट या दोन्ही मधला जो ग्राफ आहे त्या ग्राफला काय म्हणायचं? एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. पोटेन्शियल एनर्जी आणि रिएक्शन कोऑर्डिनेट. आता जर आपण ग्राफ बघितला हा आहे पोटेन्शियल एनर्जी. हा जो ग्राफ आहे या बाजूला आहे पोटेन्शियल एनर्जी. आणि इकडे आहे रिएक्शन कोऑर्डिनेट. या ग्राफ जो आहे त्याला आपण काय म्हणलं जातं? एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. आता याच्यामध्ये इथं रिएक्टंट आहे, या बाजूला काय आहे? इथं रिएक्टंट. अगोदर ग्राफचं नेचर जर आपण बघितलं तर आपल्याला ग्राफ कसा आढळतो बघा. या पद्धतीने आपल्याला SN2 चा आपल्याला ग्राफ आढळतो. इथं रिएक्टंट आहे. रिएक्टंट कोण आहे? CH3Br आहे. इथं जो आहे तो काय आहे? प्रोडक्ट. प्रोडक्ट कुठला आहे? इथं मिथाइल आहे. ट्रान्झिशन स्टेट काय आहे? मग आपण बघितलं H1 C H2 H3 इकडं Br मायनस आणि इकडं OH मायनस. हा जो आहे तो ट्रान्झिशन स्टेट. आपण म्हणलं होतं हायेस्ट पीक ऑफ एनर्जी, सगळ्यात जास्त एनर्जी असते त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट. आता या ट्रान्झिशन स्टेट आणि रिएक्टंट यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. त्याला काय म्हणायचं? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि या दोन्हीतलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं चेंज इन एन्थाल्पी. रिएक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट मधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. रिएक्टंट आणि प्रोडक्ट याच्यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं चेंज इन एन्थाल्पी किंवा हीट ऑफ रिएक्शन. बघा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काय आहे? EA म्हणजे काय? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. काय डेफिनेशन सांगायची? द एनर्जी डिफरन्स बिटवीन अ ट्रान्झिशन स्टेट अँड रिएक्टंट इज कॉल्ड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. ट्रान्झिशन स्टेट आणि रिएक्टंटच्या एनर्जीचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणायचं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. द एनर्जी डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट
and reactant is called energy of activation. डेल्टा एच म्हणजे काय? चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी किंवा हीट ऑफ रिएक्शन, हीट ऑफ रिएक्शन. आता चेंज इन एन्थाल्पी कोणाला म्हणायचं? द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे त्याला म्हणायचं चेंज इन एन्थाल्पी किंवा हीट ऑफ रिएक्शन. द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट इज कॉल्ड चेंज इन एन्थाल्पी और हीट ऑफ रिएक्शन. आता डेल्टा एच ची किंमत जर निगेटिव्ह असेल तर ती रिएक्शन असते एक्झोथर्मिक. ती रिएक्शन कशी असते? एक्झोथर्मिक. आपल्याला एक्झोथर्मिक म्हणजे काय? ज्या रासायनिक अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडते. द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज रिलीज्ड इज एक्झोथर्मिक. म्हणजे डेल्टा एच ची किंमत जर निगेटिव्ह असेल तर ती रिएक्शन काय असते? एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये प्रोडक्ट्स आर मोर स्टेबल दॅन रिएक्टंट्स. प्रोडक्ट हे मोर स्टेबल असतात. प्रोडक्ट्स आर मोर स्टेबल दॅन रिएक्टंट. रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट हे जास्त स्टेबल असतात. कुठं? एक्झोथर्मिक मध्ये. आणि जर डेल्टा एच ची किंमत जर पॉझिटिव्ह असेल तर त्या रिएक्शनला म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक म्हणजे काय? हीट इज ऍब्सॉर्ब्ड, म्हणजे उष्णता शोषून घेतली जाते, त्याला म्हणायचं एंडोथर्मिक. आणि एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये प्रोडक्ट्स आर लेस स्टेबल दॅन रिएक्टंट. प्रोडक्ट्स आर लेस स्टेबल दॅन रिएक्टंट. प्रोडक्ट्स आर लेस स्टेबल दॅन रिएक्टंट. याला म्हणायचं एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम. एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम. पहिल्यांदा डेफिनेशन. द ग्राफ बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड रिएक्शन कोऑर्डिनेट ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम. द ग्राफ ऑफ द किंवा एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम फॉर SN2 reaction is as it is. In this reaction, the highest peak of energy is called a transition state, and the energy difference between reactant and transition state is called a energy of activation. The energy difference between reactant and product is called a change in enthalpy or heat of reaction. If the delta H is the negative, then that chemical reaction is the exothermic reaction, and in exothermic reaction products are more stable than reactant. If the delta H is the positive, then it is the endothermic reaction, and in endothermic reaction products are less stable than reactant. ही आहे एनर्जी प्रोफाइल डायग्राम फॉर SN2 रिएक्शन. आपल्याला जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे एनर्जी प्रोफाइल डायग्राम फॉर द SN2 रिएक्शन. आता SN2 रिएक्शनचं एनर्जी प्रोफाइल डायग्राम नंतर शेवटचा पार्ट आहे स्टेरिओ केमिस्ट्री. स्टेरिओ केमिस्ट्री. स्टेरिओ केमिस्ट्री. आता स्टेरिओ केमिस्ट्री मध्ये आपल्याला बघणार आहे आपण कॉन्फिगरेशन. दोन प्रकारचं कॉन्फिगरेशन असतं, रिटेन्शन आणि इन्व्हर्जन. आता ज्यावेळेस आपण स्टेरिओ केमिस्ट्री बघणार आहे त्यावेळेस आपण अटॅक हा दोन्हीने बघणार आहे. SN2 म्हणलं की बॅक साइड अटॅक फेवर आहे, पण स्टेरिओ केमिस्ट्री मध्ये फ्रंट साइड अटॅक न काय कॉन्फिगरेशन येतं आणि बॅक साइड अटॅक न काय येतं. पहिलं बॅक साइड अटॅक. न्यूक्लिओफाइलचा अटॅक कसा करायचा? बॅक साइडनं. आता ज्यावेळेस आपण बॅक साइडनं अटॅक करतो त्यावेळेस आता जे मेकॅनिझम बघितलं तेच येणार. H1
C H2 आणि इथं H3. हे मिथाइल ब्रोमाइड आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, OH मायनसचा अटॅक कुठल्या बाजूने करायचा आहे, बॅक साइड. बॅक साइड अटॅक म्हणजे ही पाठीमागची बाजू, CBr बॉन्डच्या अपोजिट. म्हणजे ह्या OH मायनसचा अटॅक कुठून करणार आहे आपण, या बाजूनं. ज्यावेळेस आपण अटॅक करतो त्यावेळेस पार्शियली बॉन्ड ब्रेक होतो, पार्शियली बॉन्ड तयार होतो आणि हायेस्ट पीक ऑफ एनर्जी त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट. H1 हा OH, हा Br इनकमिंग न्यूक्लिओफाइल, आउटगोइंग न्यूक्लिओफाइल, हा H2, हा H3. ही आहे ट्रान्झिशन स्टेट, इमॅजिनरी स्टेज. आणि पुढच्या स्टेप मध्ये काय होतं, हा बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होतो आणि बॉन्ड पूर्णपणे ब्रेक झाल्यानंतर काय मिळतं, हा H1C, इथं काय आला OH. आणि ज्यावेळेस बॅकसाइड अटॅक असतो, बॅकसाइड अटॅक असल्यानंतर काय होतात, पोझिशन हायड्रोजनच्या चेंज होतात. म्हणजे H2 आणि इथं H3. आता आणि त्याच्यातून काय झालं, Br मायनस बाहेर पडलं. आता आपल्याला कॉन्फिगरेशन बघायचं. आपण पाठीमागे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघत असताना कॉन्फिगरेशन बघितलं होतं. आता बघा याचं जर कॉन्फिगरेशन बघितलं, समजा आपण Br ला फर्स्ट प्रायोरिटी दिली 1. आता या तिन्ही H पैकी आपल्या कुठल्या H ला नंबर द्यायचा, त्याप्रमाणे समजा मी याला 2 दिला, प्लेन मधल्याला, अबोव दी प्लेनला 3 आणि बिलो दी प्लेनला 4. आता एरो कसा रोटेट होतोय, अँटी क्लॉकवाइज म्हणजे लेफ्टला. आणि इथं बघा 1 नंबर OH ला, 2 नंबर प्लेन, 3 नंबर अबोव दी प्लेन, 4 नंबर बिलो दी प्लेन. इथं एरो कसा रोटेट होतोय, क्लॉकवाइज. इथं एरो कसा आहे, अँटी क्लॉकवाइज. आणि इथं एरो कसा आहे, क्लॉकवाइज. म्हणजे याचं जर कॉन्फिगरेशन R असेल तर याचं S येणार आणि याचं जर S असेल तर याचं काय येणार, R. म्हणजे काय होणार, उलट येणार. म्हणून याचं जे कॉन्फिगरेशन आहे त्याला म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. वाल्डेन इन्व्हर्जन नावाच्या सायंटिस्टने हे कॉन्फिगरेशन सांगितले. त्याच्या स्मरणार्थ त्याचं इन्व्हर्जन. इन्व्हर्स म्हणजे रिव्हर्स म्हणजे उलट. R असलं की S, S असलं की R. म्हणजे बॅकसाइड अटॅक ज्यावेळेस आपण न्यूक्लिओफाइलचा करतो त्यावेळेस कॉन्फिगरेशन काय येतं, इन्व्हर्जन. आणि दुसरं, जर आपण फ्रंट साइड अटॅक केला, फ्रंट साइड अटॅक, फ्रंट साइड अटॅक आपण जर केला, H1C, इथं Br, above the plane, below the plane. आता OH मायनस कुठून करायचा आहे, फ्रंट साइडनं. फ्रंट साइड म्हणजे हीच CBr. म्हणजे याचा अटॅक कुठं करायचा, इथं. म्हणजे काय आलं, हा H1, हा C, हा OH मायनस, हा Br मायनस, हे आयस H2 आणि H3 आणि हा प्लस. याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. आणि पुढच्या स्टेप मध्ये हा बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होतो आणि आपल्याला काय मिळतं, हाला H1C OH. आणि फ्रंट साइड अटॅक ज्यावेळेस होतो त्यावेळेस हायड्रोजनच्या पोझिशन सेम राहतात. आता फ्रंट साइड अटॅक केल्यानंतर ते CH3Br चं CH3OH, CH3Br चं CH3OH. इथं एरो कसा आहे, अँटी क्लॉकवाइज. आता इथं बघा 1 2 3 4,
इथं सुद्धा एरो कसा आहे, याच्यासारखाच. म्हणजे हे आर असलं की हे आर येतं आणि हे एस असलं की हे काय येतं, एस. म्हणजे कॉन्फिगरेशन तेच राहतं. त्याला म्हणायचं रिटेन्शन. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन किंवा रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. म्हणजे ज्यावेळेस बॅकसाइड अटॅक होतो त्यावेळेस इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि ज्यावेळेस फ्रंट साइड अटॅक होतो त्यावेळेस रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. याला म्हणायचं स्टेरिओ केमिस्ट्री फॉर SN2 रिएक्शन. आणि हा पूर्ण पार्ट आहे SN2 रिएक्शन. म्हणजे बघा आपण पहिल्यांदा SN2 ची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल, पॉसिबल रूट, नंतर कायनेटिक स्टडी, मेकॅनिझम, एनर्जी प्रोफाईल डायग्राम आणि स्टेरिओ केमिस्ट्री. असाच पार्ट SN1 चा बघायचा आहे, तो आपण नंतरच्या तासात.